IPL क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग प्रकरणी आतापर्यंत इचलकरंजीतील 17 संशयितांची नावं निष्पन्न झाली आहेत। त्यापैकी नगरसेवक नितेश पोवारसह 9 जणांना अटक झाली आहे। काही संशयितांच्या तपासासाठी राजस्थानला पोलीस पथकं जाणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। या संशयितांकडून आतापर्यंत 104 संगणकांसह सुमारे 87 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस स्टेशनमध्ये आणलेल्या संगणकांचा ढीग पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला। इचलकरंजी परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय। अशातच सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकानं औद्योगिक वसाहतीमधील गोदामावर छापा टाकून IPL क्रिकेटवर ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या 6 जणांना अटक केली। गुरुवारी इचलकरंजीतील नगरसेवक नितेश पोवार याच्यासह 3 अटक झाली। या गुन्ह्यात आतापर्यंत 17 जणांची नावं निष्पन्न झाली असून त्यापैकी 9 जणांना अटक झाली आहे। त्यांच्याकडून 3 आलिशान वाहनं आणि 104 संगणकांसह सुमारे 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। बेटिंग प्रकरणातील काही संशयितांच्या शोधासाठी इचलकरंजी पोलिसांची पथकं राजस्थानला जाणार आहेत। बेटिंग घेणाऱ्यांपासून बेटिंग लावणाऱ्यांपर्यंत सर्वांचा शोध घेतला जाईल आणि या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढली जातील असंही अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितलं। यावेळी उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते।